येवकार केपे मतदारसंघाचे राजकारण तुमा खबर असा ते फकत भाषणांनी घडना ते घडता आंकड्यांनी. ह्या विश्लेषणात आम्ही तेच आंकडे उक्ते करतले आणि थींच्या राजकारणा फाटलो खरो अर्थ सोधून काढले. चला तर सुरुवात करूया. हो पळ्यात दक्षिण गोंयचो केपे मतदारसंघ हांगाची राजकीय काणी फकत भाषणांनी सांगून जायना, ती दोंगर, शेतां आणि न्हंयो सांगतात. म्हणल्यार थंयच्या लोकांचो कौल समजून घेवपा खातीर पयलीं ह्या मातीची भास आयकप खूप गरजेचें. बरे, आमचे हे विश्लेषण 6 भागांनी वाटला. आम्ही पहिली मातेचो आवाज ऐकतले, मागीर मतदानाच्या आंकड्यांचो अर्थ सोधतले, त्याच्या उपरांत निकालांपाटली कारणं तपासतले आणि निमाणे ह्या सगळ्या माहितीतल्यान फुडाराची दिका कशी सोधून घेता ते पळतले. चला तर पहिल्या भागांत आम्ही मातेचो आवाज ऐकतले, कारण खणशाई राजकारणाचो मूळ हे थंयच्या लोकांच्या दिसपट्ट्या जिवितातल्या प्रश्नांनी आणि सपनांनी असता. हे पळयात केपे मतदारसंघाचे सामाजिक चित्र. हांगा 31% चड आदिवासी म्हणजे एसटी आणि सुमार 30% ख्रिस्तांव समाज आसा. म्हणल्यार या दोन वोळ समाजांची एकी वा तांच्यामध्ये आशिल्ले मतभेद हे संघाच्या राजकारणाची दिशा ठरयतात. ताका लागून दर एका पक्षाक तांच्या आकांक्षा समजून घेवप एकदम गरजेची थारता. ह्यो फक्त समस्या न्हय, हे तर मतदारांनी निवडणुकी वेळार विचारलेले प्रश्न. आमकां पिवपाचे उदक केना मेळटले, आमचे रस्ते बरे केना जातले, भलायकी सुविधा खंय आसात आणि आमच्या भुरग्यांच्या हातान काम ते केना मेळटले, ह्याच प्रश्नांचेर मतांचं कौल आधारून असता. आता आम्ही ह्या दिसपट्ट्या प्रश्नांचे आंकडेवारीत रूपांतर करतले. निवडणुकीचे निकाल लोकांच्या मताविषयी खरे किते सांगतात ते पळवूया. 40.32%. हो, फक्त एक आकडो नाय, हो केपेच्या लोकांच्या जागृतपणाचो आणि त्यांच्या एकवटीत आवाजाचो पुरायो आहे. इतले व्हड मतदान त्यांच्या सक्रिय सहभागाची साक्ष दिता. पण हो आवाज नक्की कित्या खातीर आशिल्लो? आणि त्या आवाजाचो निकाल हो 2022च्या निवडणुकीन काँग्रेसेन भाजपपर्स खूप व्हड अंतरान जैत मिळवले. हो निकाल फक्त जैत हार नाय, हो थळाव्या मतदारांनी एका पक्षाचेर दाखवलेल्या विश्वासाचो आणि दुसऱ्या पक्षाक न्हयकारपाचो एक एकदम स्पष्ट संकेत आशिल्लो. तेन्ना ह्या आंकड्यांतल्यान 3 गजाली आमकां स्पष्ट कळतात. पयलं, केपेंतले मतदार आपल्या हक्का खातीर जागृत आसात. दुसरं, थंय विचारधारेक वा पक्षाक चड महत्व आसा. आणि तिसरं, सर्त फक्त 2 मुख्य पक्षांमदींच आसा. हाका लागून तिसऱ्या पर्यायाक चड वाव ना. आता मेरेन आमी पडले की ते झाले. आता कित्याक झाले हे प्रश्नाकडे वळटात. मुख्य राजकीय पक्षांची बळगी आणि उणीव समजून घेऊ. ही सर्त पळयल्यार 2 वेगवेगळ्या बळग्यांची आसा. एका वटेन काँग्रेस, ज्याची पाळामुळा आदिवासी आणि ख्रिस्तांव समाजांत खोलवर रुजल्यांत, तर दुसऱ्या वटेन भाजप, ज्याच्या हातांत राज्याची सत्ता, केंद्र सरकाराचो तेको आणि एसटी आरक्षणासारखे महत्वाचे मुद्दे आसात. आदिवासी आरक्षण हो फकत एक मुद्दो न्हय, तर राजकारणाचे एक व्हड शस्त्र. 31% चड मतदार आशिल्ल्या ह्या समाजाक आपल्या वटेन ओळपा खातीर दोनूय पक्ष हे आश्वासनाचो वापर करतात. पूण मतदार हे जाणतात की हे एक आश्वासन आसा, जेचेर तांचा फुडाराचो निर्णय आधारून आसूं येता. आता आमी लांब काळाच्या निवडणूक पद्धतींचेर एक नदर घालतली, जाका लागून मतदारांच्या वागणुकीविशीं आणि खोलायेन माहिती मेळटली. ही आकडेवारी पळयात. ती केपेंच्या राजकारणाचो प्रवास दाखवता. 1999 वर्सा फक्त 139 मतांचो अंतर आशिल्ले, पूण ताचे उपरांत काँग्रेसीन आपले स्थान इतले घट केले की तांकां हरोवप खूप कठीण जाले. हाचे वेल्यान पक्षाचे वाडटे बळगे आणि लोकांचो विश्वास दिसून येता. आणि 2022च्या निकालान एक खूप व्हड धडो शिकयलो की केंपेंतले मतदार व्यक्तीपरस पक्षाक चड निश्ठावान आसात. एका उमेदवाराक पक्षा बदलपाची किंमत मोजी पडली. हो सगळ्या फुडाऱ्यांखातीर एक महत्वाचो संकेत आसा. बरे, विश्लेषण झाल्या उपरांत आता आमी एका आराखड्याकडेन वळतात. केपेच्या मतदारांचो विश्वास जिंकपा खातीर एका फुडाऱ्याने खंयची रणनीती अपनायूंक जाय ते पळोवया. रणनीतीचो पहिलो आणि सगळ्यांत महत्वाचो स्तंभ समाजीक आणि सांस्कृतिक. जे 60% चड लोक आदिवासी आणि क्रिस्तांव आसात, थंय तांच्या जमीन हक्कांची आणि संस्थांची राखण करपाचो आश्वासन देवप हे विश्वास जिखपाचो पहिलो पाऊल.
दुसरो स्तंभ असा आर्थिक, पण हो फकत पैशांचो प्रश्न न्हय, हो प्रश्न असा शेती विरुद्ध खणकाम, म्हणल्यार थळावी अस्मिता विरुद्ध भायले उद्योग. शेतकामत्यांचो जिवीत सुधारप म्हणल्यार केंपेची मूळ वळख सांभाळप. तिसरो स्तंभ राजकीय रणनितीचो. हातून सर्तीक एक वेगळो रूप दिवपाचो यत्न असा. एका वटेन आमचा थळाव मनीस आणि दुसऱ्या वटेन भायल्यान आयली शक्ती. ही कहाणी लोकांच्या भावनांक सरळ हात घालता. आणि चौथो स्तंभ विकासाचो. पण हो विकास फक्त रस्ते बांधप नव्हे, हो विकास लोकांची अस्मिता सांभाळून त्यांच्या दिसपट्या गरजा जसे उदक, वीज आणि भलायकी पुराय करपाचो. जे प्रश्न आम्ही पहिली पळयले तांची जाप ह्या स्तंभात असा. ही एक 90 दिसांची योजन. हाचो उद्देश व्हड आश्वासना दिवप न्हय, तर लहान पण महत्वाची कामां करून लोकांचो विश्वास परत जिखप. पहिली कृती, मागीर संवाद आणि उपरांत व्हड आश्वासन. हो विश्वास बांदपाचो खरा मार्ग. आता निमाण्या भागांत हे सगळ्या आकडेवारींतल्या मेळयल्या संदेशाचेर आणि फुडारपणावांग येवपी जबाबदारिकेचेर विचार करूया. ह्या सगळ्या विश्लेषणाचो सार एकूच. खरे शासन म्हणल्यार लोकांच्या गरजो आणि सरकाराची कामां हांच्यामध्ये एक पूल बांधप. जेन्ना लोकांचो आवाज सरकारामेले पावता तेन्नाच खरो विकास जाता. जेन्ना आंकडेवारी आणि मतदार इतली स्पष्ट उलयतात तेन्ना फुडाऱ्यांखातीर चड धोक्याचे किते, लोकांचे आयकून न घेवप वा आयकून लेगीत कृती न करप. ह्या प्रश्नाच्या जापेचेरच केपी मतदारसंघाचो फुडार थारतलो.